तुम्हाला भगवद्गीताचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग संपूर्ण मराठीत हवा आहे. खाली तो दिला आहे. अध्याय 1 अर्जुन विषादयोग. धृतराष्ट्र म्हणाले, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हे सांग. संजय म्हणाले, राजा दुर्योधनाने पांडवांच्या सैन्याची रचना पाहून गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन असे म्हटले, गुरुदेव, पांडवांच्या सैन्याकडे पहा, जे आपल्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्राने उत्तम प्रकारे सजवले आहे. या सैन्यात भीम आणि अर्जुनासारखे अनेक पराक्रमी योद्धे आहेत. तसेच युयुधान, विराट, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीचा राजा, कुरुजित, कुंतीभोज, शैब्य, युधामन्यू, उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत. आमच्या सैन्यातही आपण भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त पुत्र भूरिश्रवा आणि अनेक शूर योद्धे आहेत, जे माझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहेत. भीष्मांच्या रक्षणाखाली आमचे सैन्य अपार आहे, तर भीमाच्या रक्षणाखाली पांडवांचे सैन्य मर्यादित आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी राहून भीष्मांचे रक्षण करा. तेव्हा कौरव पक्षातील सर्वात ज्येष्ठ भीष्मांनी सिंहनाद करून आपला शंख जोरात वाजवला. यानंतर शंख, भेरी, नगारे, तुरळक सर्व बाजूंनी मोठा नाद झाला. पांडव पक्षात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनीही दिव्य शंख वाजवले. श्रीकृष्णांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र शंख वाजवला. युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि इतर सर्वांनीही आपले आपले शंख वाजवले. त्या नादाने आकाश आणि पृथ्वी दणाणून गेली आणि कौरवांच्या हृदयात भय निर्माण झाले. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांना म्हटले, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा, जेणेकरून मला युद्धासाठी उभे असलेले लोक पाहता येतील. श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला आणि म्हणाले, पार्थ, येथे जमलेले कुरु पहा. अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यात आपल्या नातेवाईकांना पाहिले, आजोबा, गुरु, काका, भाऊ, पुत्र, नातू, मित्र आणि स्नेही. हे पाहून अर्जुन अत्यंत दुःखी झाला आणि म्हणाला, हे कृष्णा, माझे हात थरथरत आहेत, तोंड कोरडे पडले आहे, शरीर शिथिल झाले आहे, गांडीव हातातून निसटत आहे आणि मन भ्रमित झाले आहे. मी विजय, राज्य किंवा सुख यांची इच्छा करत नाही. ज्यांच्यासाठी हे सर्व हवे होते तेच आपल्या समोर युद्धासाठी उभे आहेत. गुरुजन, पितर, पुत्र, आजोबा, सासरे, नातू, मेहुणे यांना मारून मला काय मिळणार? हे माधवा, मला त्यांना मारायचे नाही, जरी ते मला मारले तरीही. असे पाप करून आम्हाला काय आनंद मिळेल? कुलनाशामुळे धर्म नष्ट होतो आणि अधर्म वाढतो. स्त्रिया भ्रष्ट होतात आणि वर्णसंकर निर्माण होतो. कुलनाश करणाऱ्यांना नरक प्राप्त होतो, असे आम्ही ऐकले आहे. अहो, आम्ही मोठे पाप करायला निघालो आहोत. सर कौरवांनी मला शस्त्रहीन अवस्थेत मारले तरी तेच मला योग्य वाटेल, असे म्हणत अर्जुनाने धनुष्यबाण सोडले आणि दुःखाने भरून रथात बसला. हा भगवद्गीताचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग मराठीत अर्थासह संपूर्ण आहे. सर तुम्हाला श्लोकांसहित संस्कृत अधिक मराठी अर्थ किंवा दुसरा अध्याय हवा असेल तर नक्की सांगा.